आंब्याचा सीझन आला की मला ना असा जाम उत्साह येतो. आणि आता मी कुठेतरी निघाली यावरून तुम्हाला नक्कीच कळलं असेल की मी चालली आहे आंबे आणायला, ते पण मार्केट यार्डला. मार्केट यार्डला आता सध्या असं वातावरण भली मोठी गर्दी असते. आणि मार्केटमध्ये असा जो आंब्यांचा सुगंध दरवळला होता की वा 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 वा, बासच. सगळीकडे नुसते आंबेच आंबे. बऱ्याच ठिकाणी विचारपूस करून 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 नंतर आम्ही शेवटी एका दादांकडून आंबे घेतले. तिथे यांनी चांगलंच बार्गेनिंग केलं, त्यासाठी मी त्यांना एक शाबासकी जरूरच देईन. आणि ही अशी आम्ही आंब्यांची पेटी घेतली. 2.5 डझन आम्ही आंबे घेतले होते. आणि नंतर थोडंफार भाजीला वगैरे पण घेतलं आणि आम्ही नंतर मग तिथून घरी आलो. घरी आल्यानंतर तर सगळ्यात पहिले आम्ही आमरस आणि पोळीची पार्टी केली होती. पण त्याचा मी व्हिडिओ रेकॉर्ड करायचा विसरले. आणि असा आंबा कोणाला खायला आवडतो, त्याचे साल काढून फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करून. हा आंबा खाण्यात जी मजा आहे ना ती कशातच नाही. घरी आल्या आल्या 2 आंबे पार केले, त्याच्यानंतर आमरस पार्टी आणि संध्याकाळी अजून एक आंब्यावर ताव मारला. ताव मारून मारून आंबे मी संपवून टाकले असं मी म्हणणार नाही थोडीच. आणखीन भरपूर आंबे शिल्लक आहेत, या आंबे खायला. तुम्ही पण आंब्याची पार्टी केली का नाही हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आंबा खाताना जी माझ्या चेहऱ्यावरची खुशी तुम्हाला दिसत असेल, मला असं वाटत होतं की मी आंबा नाही तर अमृतच खात होते. सॉरी पीत होते. आणि हो, आंबा खाताना लाज शरम हया जी काय आहे तुमच्यात ती सगळी बाजूला ठेवायची, मग आंबा खायला त्याशिवाय काय आंबा खायला मजा येत नाही. अख्खं तोंड भरवायचं, हात भरवायचा आणि मग आंब्याची मजा घ्यायची. स्वर्ग सुख कशाला म्हणतात तर ते हेच. मला तर असं वाटतं की 12 महिने 24 तास आंबे असायला पाहिजे, मग तर काय खरं नव्हतं माझं. आंब्याला फळांचा राजा त्यामुळेच म्हणतात.